नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहणार आहोत की आता अशोक मामा, अनिश आणि भैरवी हे तिघजण बसलेले असतात. भैरवी म्हणते, लग्न झालं, आता हळदी कुंकू झालं, मला वाटलं होतं आता जातील, पण हे काय आता मध्येच साखरपुडा, असे किती फंक्शन असतील मग तर मुंबईत. अनिश म्हणतो, अगं ए बाई जरा हळू बोल ना, ते ऐकतील. भैरवी म्हणते, अरे अनिश अजून किती दिवस मी वर्क फ्रॉम करू? अरे ते ऑफिसमधले लोक आता ऍडजस्ट नाही करणार, मला मला जावंच लागेल ऑफिसला. अनिश म्हणतो, आय नो तुझं बरोबर आहे, पण आता. भैरवी म्हणते, अरे माझं काम सफर होतंय, अजून किती दिवस मी वर्क फ्रॉम होम करू? अनिश मला कधीतरी ऑफिसला जावंच लागेल. हे बघ, ते दोघंही घरात असताना मी जर निघून गेले तर तुम्हाला नाही आवडणार. काय करू मग मी? तर अशोक मम्मा भैरवीला म्हणतात, मी एक सांगू तुला, माणसं ही जोडायची असतात, टिकवायची असतात. पुराणी जर इथे असती ना तर प्रश्न सुटला असता. तिचं महत्त्व तुला कळावं म्हणून मी इतक्या दिवस तिला इथे बोलवलं नाही, आणि माझ्या बोलवण्यामुळे ती इकडे कायमची परत आलीच नसती. भैरवी आश्चर्याने म्हणते की म्हणजे ती आता परत येणार नाहीये? मला वाटलं ती काल आली म्हणजे येईल. अशोक मामा म्हणतात की नाही, स्वाभिमान फक्त श्रीमंतांनाच असतो असं नसतं भैरवी. त्यानंतर आता आपण असं पाहतो की बेडरूममध्ये अनिश भैरवीला म्हणतो, हवं तर मी जातो फुलराणीकडे, तुला जर ऑड वाटत असेल तर. भैरवी म्हणते, नको, आपण दोघे जाऊयात. अनिश म्हणतो, पण तुला जमेल का तिला परत बोलवायला? भैरवी म्हणते, जमवावं लागेल. अनिश म्हणतो, परत संयमीचं आणि फुलणीचं काय झालं तर? संयमीने पैसे चोरले होते हे बाबांना कळलं तर? भैरवी म्हणते की या सगळ्या प्रश्नांची उत्तरे नाही आहेत माझ्याकडे अनिश. मला फक्त एवढंच माहिती आहे की मला जर घर चालवायचं असेल तर मला फुलराणीची गरज आहे. अनिश म्हणतो, अच्छा, म्हणजे यातही तुला तुझा स्वार्थ आहे तर? भैरवी म्हणते, नाही, मला बाबांचं म्हणणं खरंच पटलंय. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी 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 संयमी बाहेर येते आणि अनिशला झोपेतून उठून म्हणते की काका काका उठ ना. अनिश म्हणतो, काय आहे, झोपू दे ना. संयमी म्हणते, मला काहीतरी इम्पॉर्टंट बोलायचंय, उठ ना. अनिश म्हणतो, काय? संयमी म्हणते की या मामी अजून किती दिवस राहणार आहे तिकडे? अनिश म्हणतो, काय झालं आता? संयमी म्हणते, मला तर रात्री काही बघूनच देत नाहीत त्या, आणि कंप्लीट अंधार लागतो झोपताना त्यांना. मग रात्रभर नुसत्या घोरत बसतात. सकाळी उठतात, लाईट लावतात आणि जोरजोरात स्तोत्र म्हणायला लागतात. 2 दिवस ठीक होतं, पण हे जर असंच रोज रोज होणार असेल ना तर मी जाईल चंदनाजो बांगडे. अनिश म्हणतो, संयमी असं नाही करता येणार आपल्याला, आणि ती जर सूत्र म्हणत असेल तर त्यात काय चुकीचं आहे ग? संयमी म्हणते, पण इतक्या मोठे नाही. अनिश म्हणतो की हे बघ, ते तिचं रुटीन आहे, तिला त्याची सवय आहे. आता 2 दिवसात तुझंही कॉलेज सुरू होईल, मग तुझंही रुटीन सुरू होईल, दिवसभर नसशील ना तू घरी. संयमी म्हणते की हो, पण रात्री येणार आहे ना घरी मी. अनिश म्हणतो, सॅम प्लीज ऍडजस्ट कर ना थोडंसं. यावरती संयमी चिडते आणि म्हणते की तुम्ही सगळे ना फक्त मलाच ऍडजस्ट करायला सांगा. असं म्हणत रागा ती तिथून निघून जाते. तर दुसरीकडे आपण असं पाहतो की अशोक मामा आणि किशाभाऊ हे दोघं जण वॉकिंग करत असतात. किशाभाऊ गावाकडच्या गप्पा गोष्टी अशोक मामांना सांगत असतात, आणि अशोक मामा नुसतेच अरे वा अरे रे रे करत असतात. किशाभाऊ म्हणतात, तुम्हाला सांगतो भाऊजी, आडल्या नडल्याला ना आपण लय मदत केली आहे. अशोक मामा म्हणतात की अरे वा. किशाभाऊ म्हणतात, कित्येका लोकांना पैशाची मदत पण केली आहे. अशोक मामा म्हणतात की अरे वा. किशाभाऊ म्हणतात, अहो कित्येक लोकांनी पैसेच परत दिले नाहीयेत. अशोक मामा म्हणतात, अरे रे रे रे. किशाभाऊ म्हणतात, तुम्हाला सांगतो, अहो घेताना लोक पैसे हातापाया पडून घेतात, नंतर द्यायचं नावच कळत नाही. पण हा, आपल्याला कसली अपेक्षा नाही. हा, तुम्हाला सांगतो, गावाकडे मला लोक दिलदार माणूस म्हणतात, चौकात चौकात मला दुवा देतात. अशोक मामा आता वैतागून म्हणतात की आतापर्यंत मी 1343 वेळा अरे रे रे आणि अरे वा म्हटलं आहे. आता माझ्या जिभेला ना कंटाळा आलाय. चला. किशाभाऊ म्हणतात, कॉमेडी कॉमेडी, माझ्या बायकोपेक्षा भारी कॉमेडी करता हा तुम्ही. अशोक मामा म्हणतात, तुमच्या बायकोच्या कॉमेडी पुढे मी काहीच नाहीये. चालण्यासाठी आलोय ना आपण, मग चला आता. किशाभाऊ म्हणतात की नाही, ऐका ना, नंतर तुम्ही कामाला जाल, मग कधी बोलायचं, म्हणून आत्ताच बोलतोय. काय झालं ना, मी एका माणसाला 15,000 रुपये देऊन राहिलोय. बहुतेक आता किशाभाऊ अशोक मामाकडे पैशाची मागणी करतील. तर इकडे घरी राधावहिनीने घरामध्ये सगळीकडे धूप केलेला असतो. भैरवी आवरून बाहेर येते आणि ती संयमीला म्हणते की समा, आम्ही दोघ जण फुराणीकडे जाऊन येतो. यावर ती संयमी घाबरते आणि म्हणते की माऊ, ती आली तर? भैरवी म्हणते की मी तिला तिचे पैसे परत देईन, तू फक्त तिला मनापासून सॉरी म्हण, ओके? हे बघ, आता ती घरात येणं खूप गरजेचं आहे, नाहीतर ही सगळी कामं ना आपल्याला करावी लागतील, सो प्लीज. संयमी म्हणते, ठीक आहे. पुढे ती राधावहिनींना म्हणते की मामी ऐकता का जरा? राधावहिनी म्हणतात, बोल बोल. भैरवी म्हणते की आम्ही फुराणीकडे दोघ जण जाऊन येतो. राधावहिनी म्हणतात की फुराणी म्हणजे ती काल आलेली आगाऊ बाई? भैरवी म्हणते की हो. तर इकडून अशोक मामा सुद्धा घरी आलेले असतात. राधावहिनी म्हणतात, कायला? भैरवी म्हणते, तिला परत बोलवायला.
राधावहिनी आश्चर्याने म्हणतात, काम करणाऱ्या बाईला अवतण धडावे लागते काय, काम करायला ये काम करायला ये म्हणून. भैरवी म्हणते, ती काम सोडून गेली होती ना, आम्ही तिला परत बोलवायला जातोय. राधावहिनी म्हणतात की म्हणजे तिच्या हातचं खावं लागेल नाही का. अनिश म्हणतो की मामी, काल तिने केलेली आंबा डाळ तू खाल्ली की नाही, कशी होती सांग बरं. राधावहिनी तोंडवाकडं करत म्हणतात की हा तशी बरी होती. अनिश म्हणतो, अगं उत्तम स्वयंपाक करते ती, आणि आम्ही इथे नसताना ती इथे येऊन काम करून गेली तर तुलाच बरं पडेल ना. राधावहिनी चिडतच म्हणतात की ती बाई ना माझ्या पार डोक्यात गेली बरं, मला नाही आवडलेली ती बाई, एकदम वात्रट आहे, ती जर घरी राहत असेल ना तर मी राहणार नाही इथे. भैरवी म्हणते, अहो मग एवढ्या माणसाचा स्वयंपाक कोण करणार. अशोक मामा पुढे येत म्हणतात की मी सांगतो. काय आहे ना वहिनी, फुलराणी जर या घरात यायला नको असेल ना तर पुढचे 4 दिवस सगळा स्वयंपाक तुम्हाला करावा लागणार आहे. यावरती राधावहिनी घाबरतच म्हणतात, काय मी. अशोक मामा म्हणतात, काय हरकत आहे, अहो तुम्ही या घरच्याच आहात ना, शिवाय स्वयंपाकात तुम्ही एक्सपर्ट आहात. आता परवा नाही का तुम्ही ती भाजी केली होती, चांगली झाली होती की नाही सांगा बरं. हे बघा सगळ्यांना ती आवडली होती की नाही, असं ते अशोक मामा सर्वांना विचारतात. सर्वजण हो म्हणतात. पुढे अशोक मामा म्हणतात, मग काय, कसं असतं ना, एखाद्याला मायानं खाऊ घातलं ना की ते त्याला निश्चित आवडतं. किशा भाऊ केविलवाने अशोक मामांना म्हणतात की भाऊजी, अहो तिचा पाय दुखतोय ना. अशोक मामा म्हणतात की मग काय, त्याचा काय जेवणाशी संबंध आहे, खुर्चीवर बसून करू ना, त्याला काय. ज्याच्या मनात माया असते ना त्याला दुखण्या खुपण्याचं काहीच वाटत नसतं. कराल ना वहिनी तुम्ही. आता असं म्हटल्यावरती राधावहिनी मात्र हो नाही हो नाहीच करत असतात. अशोक मामा म्हणतात की फक्त 4 दिवसाचाच प्रश्न आहे हो, नाहीतर मला फुलराणीला बोलवावं लागेल. राधावहिनी म्हणतात की नाही नाही, मी नाही म्हणत नाही, मी करतो ना, पण मग माझ्या पद्धतीचा स्वयंपाक राहील, चालेल ना. अशोक मामा म्हणतात, जरूर करा ना. तुम्हीच एकदा म्हणाला होता ना की मला अजून बरंच काही करायचं आहे, बरंच काही करायचं राहिलंय, मग आता तुम्हाला ही संधी मिळाली आहे असं समजा आणि जरूर करा. तर भैरवी लाडात येऊन राधावहिनींना म्हणते की आणि हो, कपडे पण धुवून द्या ना मायेनं. अशोक मामा पटकीने म्हणतात, धुतील की, न धुवायला काय, पण सगळ्यांनी मात्र एकच जोडी कपडा वापरायचा, चालेल ना. सगळेजण हो म्हणतात. भैरवी म्हणते की हो, म्हणजे बादलीभर कपडे होणार नाहीत. संयमी म्हणते, आणि हो, झाडू पोछा पण करा हा. अशोक मामा म्हणतात, झाडू पोछा ना तो आपण टन बाय टन करू ना. तर किशा भाऊ परत एकदा केविलवानं तोंड करून अशोक मामांना म्हणतात की भाऊजी, अहो दमायला होईल ना तिला. अशोक मामा मोठ्या आवाजातच म्हणतात, तुम्ही वहिनीला अंडर एस्टिमेट करत आहात का, तिला झेपणार नाही काम असं वाटतंय का तुम्हाला. आता राधा वहिनींचा इगो होत होतो आणि त्या म्हणतात, काहून नाही झेपणार, म्हातारी नाही झाली अजून मी, दम आहे माझ्यामध्ये अजून. भाऊ स्वतःशीच म्हणतात की मरते आताही. अशोक मामा पुढे राधावहिनींना म्हणतात की एक काम करा ना, आमच्यासाठी थोडेसे पोहे बनवाल का. नाही म्हणजे तुम्ही खूप चांगले करतात ना, मला माहिती आहे ना, म्हणून मी म्हणतोय. आता राधावहिनी तोंड पाडून म्हणतात की आत्ता लगेच. अशोक मामा म्हणतात की हो आत्ता. राधावहिनी किशाभाऊंना म्हणतात की हो चला कांदा चिरा, असं म्हणत राधावहिनी तिथून निघून जातात. तर अशोक मामा किशाभाऊंना म्हणतात की जा जा, तुम्हाला कांदा चिरायला सांगितलंय ना, जा. असं म्हटल्यावरती आता किशाभाऊ तोंड वाकडा करत तिथून निघून जातात. पुढे अशोक मामा ह्या सगळ्यांना म्हणतात की बघा लावलं का नाही मी स्वयंपाकाला तिला, असं म्हणत आता हे बाकीचे सगळेजण अशोक मामांना टाळी देतात. त्यानंतर आता अनिश आणि भैरवी हे दोघं जण ऑफिसला जाण्यासाठी बाहेर आलेले असतात. अनिश भैरवीला म्हणतो, काय सॉलिड गुगली टाकली ना बाबांनी, मला वाटलं होतं मामी चिडेल, आरडाओरडा करेल, पण नाही, गोड बोलून मस्त कामाला लावलं बाबांनी तिला. भैरवी म्हणते की मला ना मामी जरा वेगळ्या वाटतात. अनिश म्हणतो, हे बघ आता तिच्यात आणि आपल्यात कल्चरल डिफरन्स असणारच ना. भैरवी म्हणते, त्याबद्दल नाही म्हणते मी, हे बघ आय नो गावातल्या आहेत त्या, आपल्या शहरा इतक्या पॉलिश नाही आहेत, आणि रादर त्यांनी तसं असू पण नाही, गावातली लोक रॉ असतात म्हणूनच तर क्यूट असतात ना, पण मामी तशा नाही आहेत. अनिश म्हणतो, काय म्हणायचंय तुला नक्की. भैरवी म्हणते, काहीतरी गडबड आहे त्यांच्या वागण्यामध्ये अनिश. अनिश म्हणतो, काही नाहीये, मामा काय म्हणतो, दोघेही फनी आहेत ना, जाऊ दे ग, कशाला जास्त लक्ष देतेस तू, फार लक्ष देऊ नकोस, काही दिवसाचाच प्रश्न आहे, चल. असं म्हटल्यावरती आता हे दोघं जण ऑफिसला निघून जातात. त्यानंतर आता आपण असं पाहतो की अशोक मामा ऑफिसमध्ये त्यांचं काम करत बसलेले असतात. तिथे सुरू मॅडम येतात आणि म्हणतात, काय झालं कालच्या केसेसचं, कधी येणार आहेत परत ते. अशोक मामा म्हणतात, कशासाठी. सुरू मॅडम म्हणतात, कशासाठी काय, अहो घटस्फोटाची प्रोसिजर पुढे सुरू ठेवण्यासाठी येतील ना मग ते परत, कधी येणार आहेत. अशोक मामा म्हणतात की नाही नाही, आता ते परत येणार नाहीयेत, त्यांनी कॅन्सल केला घटस्फोट. आता हे ऐकताच सुरूबाई मोठ्यानेच म्हणतात की व्हॉट. अशोक मामा म्हणतात, काय ना, मी त्यांना काउन्सिलिंग केलं तेव्हा ते म्हणाले की आम्ही आमच्या निर्णयाचा पुन्हा विचार करतो. चांगलं आहे ना, काय मनात आणलं ना तर नातं टिकवता येतं, अगदी ते शेवटच्या क्षणापर्यंत.
आता हे ऐकल्यावरती सुरू मॅडम फार चिडतात आणि त्या रागातच म्हणतात की अहो तुम्ही स्वतःला समजतात कोण हो? तुम्ही जर अशीच नाती टिकवायला लागला तर आपला बिझनेस कसा चालणार आहे माझगावकर? अशोक मामा म्हणतात की म्हणजे? सुरू मॅडम म्हणतात काही नाही, हे बघा तुम्ही असं करू नका. ज्यांना घटस्फोट घ्यायचा आहे ना ते घेणारच आहेत, आज ना उद्या. अहो ते इथून बाहेर गेल्यावरती ते दुसऱ्या संस्थेत जातील, मग आपला बिझनेस कसा चालणार आहे? अशोक मामा म्हणतात की मला काहीच कळत नाही तुम्ही काय म्हणतायत ते. सुरू मॅडम म्हणतात काय कळत नाहीये हे महत्वाचं नाहीये, मी काय म्हणते ना ते महत्वाचं आहे. जर तुम्हाला कळत नसेल ना तर फार कष्ट घेऊ नका. इतक्या लवकर क्लायंटच्या केसेस सोडवायच्या नाहीयेत, इतकं लक्षात ठेवा, नाहीतर तुमचा पगार कापेन मी. असं म्हणून आता सुरू मॅडम रागात तिथून निघून जातात. अशोक मामा मात्र कन्फ्यूज झालेले असतात. ते म्हणतात समुपदेशन केंद्र आहे ना, मग इथे लोकांचे प्रश्न सोडवायचे असतात की वाढवायचे असतात? त्यानंतर आता आपण असं पाहतो की राधावहिनी संयमीच्या जवळ येतात आणि तिला म्हणतात की हे घे सामानाची लिस्ट, एवढं सामान घेऊन ये. संयमी ती लिस्ट ओपन करून बघते तर लांब लचक अशी लिस्ट दिलेली असते. संयमी ते पाहून म्हणते की एवढी? राधावहिनी म्हणतात की हो ना, अगं म्हटलं की आजीच्या मायेनं लेकरांना काहीतरी गोडधोड करून खायला घालावं म्हणून सांगितलंय बघ, त्याच्यामध्ये रवा आहे, तूप आहे, गुळ आहे, सगळं काही आहे, तेवढं सगळं घेऊन ये. संयमी मात्र जायला तयारच नसते. ती बरीचशी कामं देते की आता ऊन झालंय, मला अभ्यास करायचा आहे वगैरे. राधावहिनी मात्र काही ऐकायला तयार नसतात. त्या म्हणतात की नाही तू जा घेऊन ये, नाहीतर मी ह्यांना सांगते. संयमी म्हणते हो चालेल, सांगा त्यांना. राधावहिनी किशाभाऊंना आवाज देतात आणि बोलून घेतात आणि म्हणतात की हे बघा एवढी लिस्ट आहे सामानाची, तेवढी घेऊन या. किशाभाऊ म्हणतात की मी मी कसं जाणार आहे, मला काही रस्ते वगैरे माहीत नाही. संयमी म्हणते मी शिकवते ना, मी कॅब बुक करून देते तुम्हाला, सगळे स्टॉप ऍड करून देते, तुम्ही कॅब बुक करा आणि जा तिथून. किशाभाऊ म्हणतात बर चल दे पैसे मग. संयमी म्हणते ते असतील ना तुमच्याकडे. राधावहिनी म्हणतात एक काम कर ना, तुमचा जो किराणावाला आहे ना त्याला सांग की म्हणून ते सगळं सामान दे आणि नंतर काका येतील ना भाऊजी, ते देतील ना नंतर पैसे. यावरती संयमी थोडं तोंड वाकडं करते. राधावहिनी म्हणतात की पाय कशी तोंड वाकडं करून राहिली, म्हणजे काही मायाच नाही हिला आजीविषयी हा. वेणूवहिनी पाहिलं ना, मला वाटलं होतं की पोरांसाठी काहीतरी गोडधोड करावं, पण नाही, यांची तोंड नेहमीच वाकडी. आता संयमी चिरते आणि म्हणते की ओके आणते. असं म्हणून आता संयमी तिथून निघून जाते. तर आता इकडे ऑफिसमध्ये अशोक मामा त्यांचं काम उरकून निघालेले असतात. तेवढे तिथे सुरू मॅडम येतात. अशोक मामा म्हणतात आजच्या 2 केसेस झाल्यात, मी जाऊ घरी? सुरू मॅडम म्हणतात ते घटस्फोट घेणार आहेत ना? अशोक मामा म्हणतात की नाही नाही, अजून त्यांचं ठरलेलं नाहीये. सुरू मॅडम म्हणतात आहो मग त्यांना ठरवायला मदत करा. अशोक मामा आश्चर्यानेच म्हणतात की काय? सुरू मॅडम म्हणतात की हे बघा त्यांच्या एखाद्या दुखऱ्या नसवरती बोट ठेवा, नाहीतर जुनं एखादं भांडण उकरून काढा, किंवा त्यांनी एखादी गोष्ट लपवली असेल ना एकमेकांपासून ती उघड करा. अशोक मामा म्हणतात अहो असं का करायचं आपण? सुरू मॅडम म्हणतात की मी सांगते ना म्हणून. अशोक मामा म्हणतात पण मी असं म्हणत होतो की जर आपण. सुरू मॅडम त्यांना अडवतच म्हणतात की हे बघा तुम्हाला काही म्हणायचं मी पैसे देत नाहीये, कळलं? जे मी म्हणते ना तेच करायचं. तुम्ही इथे 15 दिवसासाठी आला आहात ना, मग इथल्या पद्धती बदलायला जाऊ नका. तेवढ्यात आता सुरू मॅडमला एक फोन येतो. त्यांच्या मिस्टरांचा फोन असतो आणि ते तिकडून तिला खूप बडबड करत असतात. तर इकडून सुरू मॅडम म्हणत असते की हॅलो, नाही नाही अहो ऐकून घ्या ना, अहो सोनूसाठी भात केला होता, मऊ भात, अहो त्याला बरं नाही ना म्हणून. तुमच्यासाठी सुद्धा ग्रेड चिकन करणार होते, पण अहो सोनूला खावंसं वाटेल ना म्हणून नाही केला, फक्त थोडा विचार करा ना. तिकडून मात्र सुरू मॅडमचा नवरा खूप तिला बडबड करत असतो. इकडून सुरू मॅडम गाया करून म्हणत असते की अहो प्लीज जरा ऐकून घ्या, तुमचा सुद्धा मुलगा आहे ना, असं नका करू, अहो मी शहाणपणा नाही करते, असं त्या हळूहळू म्हणत असतात. तिकडून त्यांचा नवरा मात्र त्यांना झाप झाप झापत असतो. तर अशोक मामा त्यांचं हे सगळं बोलणं पाठीमागून ऐकत असतात. फोन कट झाल्यानंतर सुरूबाई मात्र काही न बोलता तिथून निघून जातात. अशोक मामा मात्र त्यांच्याकडे बघून थोडंसं खासतात. आता का हसतात ना मित्रांनो ते तुम्हाला सांगते. ह्या सुरू मॅडम सगळ्यांचे घटस्फोट करू पाहतात येत, मात्र स्वतःचा संसार टिकवण्यासाठी अंतोनात प्रयत्न करतात येत. त्यांचा नवरा तिकडून त्यांना झाप झाप झापतोय. सुरू मॅडम मात्र हे सगळं काही गपचूप ऐकून घेतात येत, का तर त्यांना त्यांचा संसार टिकवायचा आहे म्हणून. तर इकडे आता संध्याकाळी भैरवी बाहेरून येते आणि किचनमध्ये जायला लागते. किशोभाऊ तिला अडवतात आणि म्हणतात काय सुनबाई बाहेरून आलीस ना, मग किचनमध्ये कुठे, जा आधी हातपाय धुवून ये. असं म्हटल्यावरती आता भैरवी हातपाय धुवायला आतमध्ये जाते. तेवढ्यात अनिश तिथे येतो. तो किशाभाऊंना म्हणतो की मामा काय रे, तो नाक्यावरचा चप्पलवाला विचारत होता ना मला. किशाभाऊ म्हणतात की अरे हा, चप्पल घेतली ना मी त्याच्याकडून, काय झालं मी बाहेर फिरायला गेलतो ना तेव्हा चप्पल तुटली, मग मी गेलो त्याच्याकडे आणि त्याला म्हटलं रिपेअर करून दे, तर तो मला म्हणाला काका रिपेअर कशाला करता, नवीनच घेऊन टाका ना. मी म्हटलं बाबा आता तू बोलतो आहेस तर देऊन टाक. अनिश म्हणतो आणि त्याचे पैसे?
केशवभाऊ म्हणतात, "अरे हां, मी पैसे देणारच होतो, पण पाकीट विसरून आलो ना, घरातच राहिलं पाकीट." त्याने मला विचारलं, "काका कोणाकडे आलात?" मी म्हटलं, की "मी अनिश माजगावकरचा मामा आहे." अरे त्याने लगेच तुला ओळखलं. मग मला म्हणाला, "खुशाल घेऊन जा." मग मी पण आलो खुशाल घेऊन. अनिश म्हणतो, "ठीक आहे, मी त्याला आता पैसे देऊन येतो." असं म्हणून आता अनिश तिथून निघून जातो. तर आता भैरवी हातपाय धुवून किचनमध्ये जाते आणि ती पाहते की समोर 2 पिशव्या भरलेल्या आहेत सामानाने. भैरवी ते पाहत म्हणते की "हे काय? एवढं सामान कशासाठी आणलंय?" राधाबाईंनी म्हणतात, "कशासाठी म्हणजे? हे असं आहे म्हणजे बघ, गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बराच होता. आता आपलं काय ठरलंय की स्वयंपाकातलं सगळं काही माझ्याकडे असणार आहे. मग आता तोंड वर करून काय विचारतीयेस की हे काय आणलंय ते काय आणलंय ते? मला हे सगळं सामान लागणार आहे. आता उद्या सकाळी पहिलं पहाटे उठते आणि 21 मोदक तयार करते." भैरवी म्हणते, "मोदक? कशाला मोदक करायचेत आता?" राधाबाईंनी म्हणतात की "नाही, मला मंदिरात जायचंय. मी त्या पुजाऱ्याला सांगितलं होतं 21 मोदक घेऊन येते. नैवेद्य द्यायचा आहे ना मला." पुढे भैरवी पाहते की दुसरी पिशवी भरून नारळ आणलेले. भैरवी म्हणते की "हे एवढे नारळ कशाला पाहिजेत आता?" राधाबाईंनी म्हणतात की "अगं एवढी माणसं आहेत घरात म्हटल्यावरती लागणारच ना." भैरवी म्हणते, "अहो 4 दिवसासाठी कशाला लागणार एवढं सगळं?" किशोभाऊ आतमध्ये येतात आणि म्हणतात की "ऐक ऐक, अगं 4 दिवस राहणार आहेत ना आम्ही, म्हणून असं म्हणतोय. आणि तसंही उरलं ना की आम्ही आमच्यासोबत घेऊन जाऊ ना, तू कशाला टेन्शन घेतीस?" राधाबाईंनी म्हणतात की "हां हां, तू काही काळजी करू नकोस बरं का. ते जे काही सामान उरेल ना ते सगळं काही आम्ही घेऊन जातो बघ." पुढे राधाबाईंनी किशाभाऊंना म्हणतात की "बरं चला, झाल्या का तुमच्या सुनबाईसोबत गप्पा मारून, चला जरा मला स्वयंपाकाला मदत करा." असं म्हटल्यावरती आता किशाभाऊ राधाबाईंना मदत करायला जातात. भैरवीला मात्र टेन्शन आलेलं असतं आणि आजचा भाग इथेच संपतो. मित्रांनो, आता हे किशाभाऊ आणि राधाबाईंनी अशोक मामांना चांगलंच लुटून जाणार आहेत असं दिसतंय. तर पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.